खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने समाज सारथी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न, 50 नगरसेवकांना सन्मानित। धुळे शहरातील खानदेश तेली समाज मंडळ धुळे यांच्या वतीने समाज सारथी पुरस्कार वितरण सोहळा व महाराष्ट्रातील तेली समाजातील तब्बल 50 नगरसेवकांचा एकत्रित जाहीर सत्कार कार्यक्रम आज दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील राजश्री शाहू नाट्य मंदिर या ठिकाणी कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळी धरणगाव नगराध्यक्षा लीलाबाई चौधरी, तळोद्याच्या नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नंदुरबारचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, चाळीसगावचे उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी महापौर कल्पनाताई महाले, माजी आमदार शिरीष चौधरी आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी समाज सारथी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या समाज बांधवांना समाज सारथी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, ज्यात रामेश्वर चौधरी, वंदना चौधरी, सुनील पंढरीनाथ चौधरी, रुपाली कन्हैयालाल चौधरी, सुभाष कमल श्रीराम घाटे, रमेश पांडुरंग गवडी, निर्मलाताई रामचंद्र चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, शशिकांत चौधरी, राजेंद्र सकाराम चौधरी, सुरेश हरदास चौधरी चाळीसगाव आदींना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। तर नगरसेवकांमध्ये धुळे मनपाच्या नगरसेविका कल्पनाताई सुनील महाले, युवराज उर्फ सनी, लक्ष्मण चौधरी, संजय विठोबा चौधरी जळगाव, सुनील पंढरीनाथ चौधरी धरणगाव, पियुष चौधरी चोपडा, मेघा चौधरी चाळीसगाव, रत्ना चौधरी तळोदा, स्नेहल चौधरी नारंगाव, अपूर्वा चौधरी दोंडाच्या, अपूर्वा जालंधर चौधरी अंबनेर, शोभाबाई सुभाष नेरकर पिंपळनेर, रेखाबाई प्रवीण चौधरी नंदुरबार, नितेश चौधरी एरंडोल, त्र्यंबक चौधरी पाचोरा, जयश्रीताई कमलाकर आहिरराव धुळे, दत्ताभाऊ चौधरी मालेगाव, श्यामकांत ईशी शिरपूर, निलेश चौधरी धरणगाव, किशोर चौधरी चोपडा, अनिल चौधरी चाळीसगाव, रुपल चौधरी चाळीसगाव, भाग्यश्री चौधरी शहादा, श्रीराम चौधरी अंबनेर, प्रशांत बागुल पिंपळनेर, गौरव चौधरी नंदुरबार, सचिन चौधरी भुसावळ, मंगलबाई चौधरी पारोडा, वैशाली चौधरी पाचोरा, भागवत चौधरी धरणगाव, भाग्यश्री चौधरी नगराध्यक्ष तळोदा, हर्षल चौधरी उपनगराध्यक्ष चाळीसगाव, प्रतिभाताई शिवाजी चौधरी धुळे, नरेश रुपला चौधरी धुळे, मनोज सुरेश चौधरी जळगाव, प्रशांत बबनराव चौधरी शिरपूर, मीना चौधरी धरणगाव, राजेंद्र चौधरी चाळीसगाव, नलिनी चौधरी चाळीसगाव, कल्पेश चौधरी तळोदा, ज्ञानेश्वर भिका चौधरी शहादा, पंकज चौधरी अंबनेर, प्रशांत सुरेशी पिंपळनेर, योगिता महाजन चौधरी रावेर, मनकर्णाबाई चौधरी एरंडोल, अमृत चौधरी पारोडा आदी नगरसेवकांचा या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात आला। तर कार्यक्रमासाठी खानदेश तेली समाज मंडळ अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, कार्याध्यक्ष मनोज चौधरी, विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र बागोल, धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहर सचिव किशोर चौधरी, जळगाव जिल्हा अध्यक्ष सोनू चौधरी, उपाध्यक्ष जयवंत चौधरी, किरण बागोल, भाऊसाहेब चौधरी, खजिनदार छोटू चौधरी, धुळे तालुका अध्यक्ष सुनील चौधरी, सचिव पंकज चौधरी, चाळीसगाव अध्यक्ष सुनील चौधरी, अरुण चौधरी, युवक आघाडी अध्यक्ष सुनील चौधरी, अतुल वाघ, गजानन चौधरी, नितीन चौधरी, प्रमोद चौधरी, नटराज चौधरी, राजेंद्र चौधरी, अमोल चौधरी, श्याम चौधरी, कैलास रतन बोरसे यांच्यासह सर्व उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव उपस्थित होता। गौरवणार आहेत। त्यानंतर आहेत जळगाव येथील निर्मलाताई चौधरी। निर्मलाताई चौधरी या सामाजिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असतात। पुरुषांची लिलावातली मक्तेदारी मोडून काढून त्यांनी लिलावातील वाघीण म्हणून त्यांना जळगावमध्ये संबोधले जातं। असं निर्मलाताई चौधरी यांना आज समाज सारथी पुरस्कार देऊन आम्ही या ठिकाणी गौरवणार आहोत। त्या ठिकाणी यानंतर ते समाज सारथी आहेत चंद्रकांत चौधरी, आमच्याच खानदेश तेली समाज मंडळाचे पदाधिकारी, शहर उपाध्यक्ष मंडळाच्या एका पदाधिकारीला समाज सारथी पुरस्कार द्यावा असं ठरल्यानंतर चंद्रकांत भाऊ यांचं नाव पुढे आलं। अत्यंत मंडळाचे सभासद सुद्धा नव्हते, त्याच्या आधीपासून संतांचे विचार
महाराष्ट्रातले कोणतेही संत असतील त्या संतांचे विचार कागदावर स्वतःच्या खर्चाने छापून त्याचा प्रचार आणि प्रसार करणारे चंद्रकांत भाऊ चौधरी हे ज्या गुरु शिष्य स्मारक जे आहे धुळे शहरातलं, हे एकादशी असेल, पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, कुठलाही महत्त्वाचा सण असेल, त्या दिवशी स्वतः सकाळी उठून स्वतः एकटे त्या गुरु शिष्य स्मारकाची स्वच्छता करतात आणि आज आम्ही त्यांना एक समाजसारथी म्हणून या ठिकाणी गौरवणार आहोत. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही नसेल असं एकमेव गुरु शिष्य स्मारक हे धुळे शहरात आहे. हे गुरु शिष्य स्मारक व्हावे अशी कल्पना ज्यांना सुचली ते शशीभाऊ चौधरी, तत्कालीन आमदार श्री अनिलजी गोटे यांना सांगून त्यांच्या मागे सततचा पाठपुरावा करून धुळे शहरामध्ये राजवाडे बँकेजवळ एक मध्यवर्ती चौकामध्ये गुरु शिष्य स्मारकाची उभारणी केली. हे गुरु शिष्य स्मारक उभारत असताना कैलासभाऊ असेल, मी असेल, मनोजभाऊ असतील, राजेंद्र गणपत असतील, आम्हाला सोबत घेऊन सततचा पाठपुरावा शशीभाऊंनी केला आणि या गुरु शिष्य स्मारकाची उभारणी केली. गुरु शिष्य स्मारकाचे खरे शिल्पकार शशीभाऊ चौधरी आणि त्यांना मदत करणारे आम्हाला त्यावेळी गुरु शिष्य स्मारक उभारताना अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींवर मात करून सर्वात मोठी मदत केली असेल ते आमचे गुड्डूभाऊ आयराव आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. ते त्या गुरु शिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत आणि हे गुरु शिष्य स्मारक उभारणीमध्ये ज्यांचा मोलाचा सिंहाचा सहभाग होता त्या शशीभाऊंना आज आम्ही या ठिकाणी समाजसारथी पुरस्कार देऊन गौरवणार आहे. दत्ताभाऊ चौधरी मालेगावचे नगरसेवक आहेत. रवींद्र जयराम चौधरी, सचिव खानदेश तेली समाज मंडळ. खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने दर 5 वर्षांनी समाजसारथी हा पुरस्कार देण्यात येतो. समाजसारथी पुरस्काराचा वितरण सोहळा आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व तेली समाजातील नगरसेवकांचा सत्कार सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला होता. धुळे शहराचे आमदार माननीय श्री अनुभैया अग्रवाल, अंमळनेरीतील माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माडाचे माजी सभापती संदीप बबनभाऊ चौधरी, गुरु शिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष गुड्डूभाऊ आयराव आणि धुळे महापालिकेच्या माजी महापौर कल्पना काकू महाले यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी 11 समाजसेवकांना समाजसारथी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील उपस्थित सर्व नगरसेवकांना एकत्र आणून हा न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम धुळे शहरात पहिल्यांदा झाला. सर्व नगरसेवकांचा सन्मान देखील आज व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील अनेक समाजातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सर्व नगरसेवक त्याचबरोबर खानदेश तेली समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.